नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणासंदर्भातली माहिती आरोपी दानिश शेखच्या मोबाईल तपासात प्रगती झाल्याचं समोर येत आहे। फेस आयडी द्वारे मोबाईल अनलॉक करण्यात यश आलेलं आहे। मोबाईलमधील डेटा तपासण्याची प्रक्रियाही सुरू आहे। मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि ॲपसाठी वेगवेगळे पासवर्ड आणि फेस आयडी सुरक्षा ठेवण्यात आलेली होती। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, आरोपी दानिश शेखच्या मोबाईलमधून अनेक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। फेस आयडी द्वारे त्याने मोबाईल सुरक्षित ठेवलेला होता। अनेक डेटा देखील पोलिसांच्या हाती लागला। हा जो दानिश शेख आहे याच्यावरतीच लैंगिक अत्याचाराच्या बाबतीमधले आणि धर्मांतराच्या बाबतीमधला गुन्हा दाखल आहे। या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे राज्यभर जशी खळबळ उडालेली होती, त्याचवेळी हा दानिश शेख आहे याचा मोबाईल ज्यावेळी पोलिसांनी जप्त केलेला होता त्यावेळेस अनेक अडचणी या डेटा रिकव्हर करण्यासाठी पोलिसांना निर्माण झालेला होता। आता पुन्हा एकदा काल दानिश शेखसह 3 जणांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता तपासाला वेग येताना पाहायला मिळतोय। तांत्रिक विश्लेषण करताना हा जो मोबाईल आहे तो प्रयोगशाळेमध्ये नेण्यात आलेला होता आणि तिथून त्याची जी डेटाची रिकव्हरी आहे ती आता मिळायला सुरुवात झालेली आहे। खरं तर फेस आयडीच्या साहाय्याने हा अनलॉक करण्यात आलेला आहे याचा मोबाईल आणि त्यामुळे आता अनेक डेटा जो आहे तो या दानिशच्या मोबाईलमध्ये होता तो आता रिकव्हर होताना पाहायला मिळत आहे। अनेक बाबी ज्या आहेत ते आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।